सामाजिक विभागाने मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या विभागावर अन्याय होतो असं सांगतो। आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे, केवळ जनतेने नाही माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्स मध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेड खालीच दाखवाव्या लागतात। त्याची तरतूद ही त्या हेड खालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेड खाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशा करता वापरणार आहोत। आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो। बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही। मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो, पैसा कुठेही वळवलेला नाही, त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे, त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेला आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे। आपण पाहिलेला असेल, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे वळवलेले नाहीत, मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेला असेल, त्यांनी बजेटबद्दल देखील सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींचं जे बजेट सादर केलेलं आहे त्याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही पैसे वळवलेले नाहीत। तर आता तुम्ही मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतात, मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपले, मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमचे जमा होत आहेत, परंतु आता मग जून महिन्याच्या हप्त्याचं काय, 12वा हप्ता कधी तुम्हाला भेटणार? बघा, आपण वारंवार बोलतोय की या ठिकाणी एक तारीख फिक्स करायला पाहिजे, कारण की प्रत्येक आतापर्यंत 2 महिने झाले तुमचा हप्ता 8 दिवसांनी लेट होताना दिसत आहे। जसं की एप्रिलचा हप्ता मे मध्ये तुम्हाला भेटला, मेचा हप्ता आता तुम्हाला जूनमध्ये भेटलाय, परंतु जूनचा हा 12वा हप्ता मग तुम्हाला कधी भेटणार त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। बघा, 10 जूनला वटपौर्णिमा आहे या ठिकाणी, तर वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500 जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही, न्यूजमध्ये ही माहिती आलेली आहे। तर शक्यता आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्हाला जूनचा हप्ता भेटू शकतो, त्या दिवशी नाही भेटला तुम्हाला तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 4थ्या आठवड्यामध्ये देखील पैसे तुम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये भेटू शकतात। तुमचे 100% पैसे प्रत्येक महिन्याचे तुम्हाला भेटत राहणार आहेत। लाडकी बहीण योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे, प्रत्येक महिन्याचा तुम्हाला आर्थिक आधार या ठिकाणी भेटत राहणार आहे। तुम्हाला या योजनेचा फायदा होतो की नाही, आर्थिक आधार तुम्हाला भेटतोय की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि ही योजना अशी चालू राहायला पाहिजे का तेही सांगा। बघा, मे महिन्याचे तुमचे 1500 रुपये प्रत्येकाचे जमा झालेले असतील, काही जणांचे अजून मे महिन्याचे पैसे देखील येणं बाकी आहे। तुमचे मे महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही नक्की सांगा। तर आपण आता जून महिन्याच्या या हप्त्याबद्दलची माहिती इथं पाहिलेली आहे। बघा, जर तसं झालं म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी पैसे आले तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील ह्या जून महिन्यामध्ये भेटलाय आणि जूनचा हप्ता देखील मग जूनमध्येच भेटेल, मग तुम्हाला एकाच महिन्यामध्ये हे 3000 रुपये भेटणार आहेत। तर बऱ्याच लाडक्या बहिणींना असे झालं तर मोठा आनंद होणार आहे, त्यांना मोठा आर्थिक आधार भेटणार आहे, कारण की एकाच महिन्यामध्ये मग 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। 2 हप्ते, मेचे आणि जूनचे। मेचे तर तुमचे पैसे भेटलेलेच आहेत 1500 रुपये, परंतु जूनचे देखील पैसे आले तर एकाच महिन्यामध्ये मग हे 3000 रुपये तुमचे होणार आहेत। तर जून महिन्याची तुम्ही वाट पाहत असाल, तुम्हाला वाटतं का या ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा जून महिन्याचा हप्ता जो आहे 10 तारखेला भेटावा? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल तुम्हाला तसं वाटत असेल तर। आणि आपण आशा करूयात की त्याच दिवशी पैसे भेटायला पाहिजेत, परंतु अधिकृत माहिती मात्र अजून त्याबद्दलची जाहीर करण्यात आलेली नाही। बघा, काही लाडक्या बहिणींना आता मे महिन्यामध्ये 3000 रुपये देखील भेटत आहेत, ज्यांचं काही कारणास्तव तांत्रिक कारणामुळे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आलेले नव्हते। बघा, बऱ्याच जणांचे 1500 रुपये एप्रिलचे आलेले नाहीत, त्यांना मे महिन्याचे पैसे भेटले, परंतु काही जणांचे एप्रिलचे पैसे देखील भेटलेले नाहीत। त्यांनी बऱ्याच जणांनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे, तर त्यांचे मेच्या हप्त्यासोबत देखील पैसे भेटत आहेत, म्हणजेच एप्रिलचे 1500 आणि मेचे 1500 असे मिळून 3000 रुपये देखील काही जणांचे जमा होत आहेत। तुमचे जमा झालेत की नाही एप्रिलचे तेही सांगा आणि मेचे देखील। तर आता लाडकी बहीण योजनेबद्दलची ही निधीबद्दलची माहिती देखील आपण बघितली। त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात
एक अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी नवीन माहिती आलेली ती देखील आपण पाहूयात. बघा, लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी आता नवीन पर्याय अवलंबण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या आयकर रिटर्नचा डेटाचा वापर या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, तुमची प्रत्येक महिन्याला पडताळणी केली जाणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही पात्र आहात तर तुमचा हप्ता प्रत्येक महिन्याचा येत राहणार आहे. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, मात्र प्रत्येक महिन्याचे लाभ तुम्हाला या ठिकाणी सन्मान निधी भेटत राहणार आहे. आता बघा, यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या, ज्याला आपण CBDT असं म्हणतो, आयकर रिटर्नचा डेटाचा वापर केला जाणार आहे, जेणेकरून केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंतच दरमहा 1,500 रुपयांचा लाभ पोहोचेल. त्यासाठी या ठिकाणी हा प्रयत्न असणार आहे. कारण की ज्या खऱ्या लाडक्या बहिणी, गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खरंच आर्थिक आधाराची गरज आहे, ज्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे, त्याच लाडक्या बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. 3 जून रोजी CBDTने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याच्या कलम 338 अंतर्गत IT डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे. विभागाने सध्या 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील. म्हणजे ही एक प्रकारची छाननी देखील चालू असणार आहे. पूर्वीच्या तपासणीत 2 लाख अर्जांपैकी बघा 2,289 सरकारी कर्मचारी लाभार्थी आढळले होते. त्यांची नावं तात्काळ हटवण्यात आली. स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी ही तपासणी वेलफेअर स्कीमसाठी आवश्यक आणि नियमित प्रक्रिया असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. बघा, स्वतः मंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की ही तपासणी ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याची ही तपासणी होणारच आहे, ज्यामध्ये सरकारी कर्मचारी कोणी त्यांनी फॉर्म भरलेला असेल, त्याचसोबत इतर ज्या अटी आणि शर्ती आहेत लाडकी बहीण योजनेच्या, ज्या पूर्वीपासून आहेत, त्याची सर्व तपासणी प्रत्येक वेळेस केली जाणार आहे. प्रत्येक योजनेमध्ये ही तपासणी होते असं त्यांनी सांगितलं आणि ह्याही योजनेची अशा पद्धतीने पडताळणी होत राहणार आहे. त्याच्यामुळे ज्या खरं पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित एकट्या महिलांसाठी आहे. सध्या 3,719 कोटी रुपयांचा निधी मे महिन्यासाठी वितरित करण्यात आला असून 2.47 कोटी महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, जवळपास 3,719 कोटी रुपयांचा निधी मे महिन्यासाठी वितरित केला गेलेला आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये हा निधी जो आहे तो जमावा लागतो आणि त्यानुसार त्याचं वाटप केलं जातं. 2.47 कोटी लाडक्या बहिणींना हा लाभ मिळण्याची शक्यता आहे, हे न्यूजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालूच राहणार आहे. 4 महिन्यापूर्वीच्या तपासणीत लक्षात आलं होतं की सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत, तेव्हापासूनच त्यांचा लाभ बंद केला आहे. बघा, जे पण या ठिकाणी अपात्र होत आहेत त्यांचा लाभ मात्र बंद केला जातोय, मात्र त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्यावरती कारवाई होणार नाही, मात्र त्यांचा लाभ बंद होणार आहे. इथून पुढे त्यांचे हप्ते दिले जाणार नाहीत. ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांचे हप्ते येत राहतील. जर तुम्ही अपात्र झालात तर फक्त तुमचा लाभ बंद होणार आहे, तुमच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. आता बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जे सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेत होते किंवा त्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म 4 महिन्यापूर्वीच या ठिकाणी बाद केले गेलेले होते. लाडकी बहीण योजनेत काही चुका झाल्याची कबुली देखील खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. सरकारी कर्मचाऱ्यांसह पात्र नसलेल्या अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. निकषांच्या चौकटीत मोडून अनेक महिलांनी अर्ज केले होते. आता त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. निकषांनुसार आता पात्र महिलांच्या अर्जाची छाननी देखील सुरू करण्यात आलेली आहे. तर ही छाननी प्रत्येक महिन्यामध्ये चालूच राहणार आहे. बघा, गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली होती. दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होतोय DBTद्वारे. तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला आत्तापर्यंतचे जर आपण बघितलं तर 11 हप्ता जमा झालेले आहेत. म्हणजेच तुमच्या या ठिकाणी 16,500 रुपये आत्तापर्यंत जमा झालेले असतील. तुमचे कुणाचे पूर्ण पैसे म्हणजे पूर्ण 11चे 11 हप्ता आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. आणि नसतील आले पूर्ण हप्ते, कुठल्या महिन्याचे हप्ते तुमचे यायचे राहिले तेही सांगा. आणि तुम्हाला काम करायचं आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तिथे तुम्हाला तक्रार करायचे कुठल्या हप्त्याचे पैसे भेटलेले नाहीत, कुठल्या महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, जेणेकरून तुमचे पैसे येण्यास मदत होऊ शकते. तर बघा, प्रत्येक महिन्याचे हे पैसे जमा होण्याची एक ठराविक तारीख अद्याप ठरवण्यात आलेली नाही. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
प्रत्येक महिन्याचे पैसे जमा होण्याची एक ठराविक तारीख ठरवायला पाहिजे, एक डेट फिक्स करायला पाहिजे. ती अद्याप ठरवली गेलेली नाही. तुम्हाला काय वाटतं, याच्यावरती निर्णय व्हायला पाहिजे की नाही? कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल की एक तारीख ठरवायला पाहिजे म्हणून. अनेकदा महिना उलटूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत नाहीत. जसं की आत्तापर्यंत 2 महिने लेट झालेले आहेत. एप्रिलचा लेट झाला, त्याचबरोबर मे महिन्याचा हप्ताही लेट झाला. आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील अजून ऑफिशियली कुठलीही तारीख ठरवण्यात आलेली नाही की या तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात. एक शक्यता आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी महिलांचा सण आहे, त्याच्या निमित्ताने पैसे येऊ शकतात. परंतु तसं नाही झालं तर मग हा हप्ताही लेट होतो की काय, हा प्रश्न आहे. नाहीतर या ठिकाणी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील मग तुमचे पैसे जमा होऊ शकतात. जसं पूर्वीचे हप्ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येत होते त्या पद्धतीने. मात्र सध्याचे 2 हप्ते मात्र या ठिकाणी लेट झालेले आहेत. महिना उलटूनही या ठिकाणी जातो, मात्र लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात पैसे येण्याची. त्यासाठी एक तारीख मात्र ठरवणं गरजेचं आहे, फिक्स डेट त्यासाठीची. तर बघा, आता लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे, त्याबद्दलची त्यांनी अपडेट दिली. महायुती सरकारने सुरू केलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे असं त्यांनी सांगितलं. पात्र लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याला आधार देतोय. आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये आम्ही जमा केलेत असं त्यांनी सांगितलं. दरम्यान ही योजना बंद पडणार का, त्याबद्दल त्यांनी सांगितलं की या ठिकाणी त्याबद्दलची चर्चा झाली, त्याच्यावरती त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकारवर कुठेही अडचण आलेली नाही. लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूद आहे, ती सरकारनं केलेली आहे. दर महिन्याला देण्यात येणारी पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही एक तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी त्यांनी दिलेली आहे. आता त्याचसोबत बघा, जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही. मे महिन्याचे जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत. कारण की बघा, याच्या अगोदरही स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत वेगवेगळ्या कारणामुळे. ते ट्विट देखील त्यांनी ऑफिशियली केलेलं होतं. बघा, काही लाडक्या बहिणींची KYC देखील झालेली नाही, त्यामुळे त्यांना मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. याच्यामध्ये देखील माहिती देण्यात आलेली आहे. अजूनही काही महिलांना मेचा हप्ता भेटलेला नाही, ते वाट पाहत आहेत. परंतु या ठिकाणी तुमचे पैसे वाटप मात्र या ठिकाणी 5 मे पासून सुरू झालेले आहे, ते अजूनही चालू आहे. तुम्हाला देखील पैसे येऊ शकतात. जर पैसे नाही आले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं तक्रार करता येणार आहे. 5 लाख महिलांना KYC केले नाही म्हणून योजनेचा लाभ मिळालेला नाही. परंतु यासोबत अनेक महिला आहेत ज्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांचेही अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. यामध्ये 2500 महिला सरकारी कर्मचारी असल्याचं समोर आलेलं आहे. तर अनेक महिलांना इतर योजनेचा देखील लाभ घेतलेला आहे. अशी विविध कारणे आहेत अपात्रतेची. त्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत. मात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, काही पात्र लाडक्या बहिणी, त्यांचे देखील पैसे येणं बाकी आहे. ते देखील हळूहळू जमा होतील. जर जमा नाही झाले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तक्रार करायची, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की तुमचे पैसे जमा झालेले नाहीत. तर तुम्हाला आतापर्यंत म्हणजे जसं की एप्रिलपर्यंतचे पैसे आले आणि मेचेच पैसे नाही आले तर त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होण्यास मदत होऊ शकते तिथं तुम्हाला तक्रार केल्यानंतर. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.